दोन्ही टीम्स 12th मॅन पाठवा लवकरात लवकर. अजित ठरलेत मॅन ऑफ द मॅच. आनंदजी ढवळे आणि त्याचप्रमाणे गणेशजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. कॅमेरामन सर थांबा थांबा थांबा. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय आणि एक जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय. खूप साऱ्या शुभेच्छा आनंद ढवळे सरांच्या माध्यमातून आणि गणेशजी मोडक साहेबांच्या माध्यमातून अजित यांना दिल्या गेल्यात. चला वडकीगाव इंडियन्स का वेळ घेत आहेत, लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर जाधव माळा सुपर किंग प्रथमतः फलंदाजी करेल. 12th मॅन चला. चला वडकीगाव इंडियन्स क्षेत्ररक्षण साजबा जाधवमाळा सुपर किंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. हिमांशू सर आणि त्याचप्रमाणे संकेत सर दोन अनुभवी पंच दाखल होतील आणि तिसरी मॅच सुरू होईल. ट्वेल्थ मॅन चला. 12th मॅन जाधवमाळा सुपर किंग संघाचे 12वे खेळाडू. ओमकार आणि दुसऱ्या बाजूने ओमकार, एका बाजूने ओमकार माने आणि दुसऱ्या बाजूने ओमकार शिंदे ही जोडी दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किशोर कुंभार षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. पंचांचा इशारा आला जाईल. लेट्स दी प्ले. सामन्याला होईल सुरुवात. तिसरी मॅच. पहिला चेंडू ओमकार मानेच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पाड. धडाकेबाद सुरुवात. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि षटकाराने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. क्षमता आहे ओमकार बानेमध्ये मोठे मोठे फटके खेळण्याची. इथे देखील आक्रमण. लागोपाठचा दुसराही चेंडू डीप स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद. वारे फकड्या टाक उचल की टाक. षटकार. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होत आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. हा देखील चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर आहे. दोन षटकारांपाठोपाठ एक चौकार. धावफलक जखमा एक नाही लाग झाल्या माझ्या काळजाला. आला तर येऊ दे राग तुझ्या काळजाला. पण एक दिवस माझ्या काळजाची आग लागेल तुझ्या काळजाला. आग लावणारी फटकेबाजी ओमकार मानेची आहे.
पहिल्या षटकामध्ये आक्रमण. धावफलकावरती 22 धावा आहेत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट चालकीचे एज डिक्लेरेशन झोन एकदा आली आहे डिक्लेअर स्वरूपात. 23 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह स्ट्रोक आणि हा देखील चेंडू लांब 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 लचक. षटकार 6 रन. ओमकार मानेची बॅट आता बॅट राहिलेली नाहीये. ती छत्रपती शिवरायांची तलवार झाली आहे आणि दिवसा ढवळ्या गोलंदाजांची कत्तल करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये ओमकार करतायत. फार मोठं आक्रमण पहिल्या षटकामध्ये झालं. 29 धावा धावफलकावरती आहे. कोण रोखणार हे वादळ मैदानाच्या आतमध्ये. योगेश काका गोलंदाजीच्या माध्यमातून दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. इथे देखील एका बाजूने आपण पाहिलाय ओमकार माने तर दुसऱ्या बाजूने ओमकार शिंदे आक्रमण करताना पाहायला मिळेल. आलाय षटकार 6 रन. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. हा देखील चेंडू बंदुकीतून गोळी सुटावी असा सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 39 धावा. हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयास. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट चेंडू धीर धावे त्यांना पाहायला मिळतोय. अशाच प्रकारचे डॉट चेंडू आता गरजेचे आहेत. इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट बिग सिक्सर. ओमकार शिंदे ऑन फायर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती नजर टाकूया. 45 धावा. आक्रमण अजूनही मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले आदरणीय स्वप्नीलजी झेंडे यांचंही मनापासून सहर्षाचं स्वागत आम्ही वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने करू. इथे हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दोनही बाजूने आक्रमण. आगीचे गोळे मैदानाच्या बाहेर फेकले जात आहेत. धावफलकावरती नजर टाकूया. 2 षटकं संपली. 51 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमण अजूनही जारी आहे. सलामीची जोडी झुंजती आहे. इथे विकेटच्या शोधामध्ये आता गोलंदाज पाहायला मिळतील. विकेट येणं महत्वाचं आहे. ती विकेट येणार का वडकी गाव इंडियन्स संघासाठी. हा चेंडू इथे सुरेख. हा चेंडू इथे लाजवाब येताना पाहायला मिळतोय. कमबॅक करणारा चेंडू या षटकामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून अजय. इथे देखील लागोपाठचा दुसराही चेंडू डॉट आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक टप्प्याचा 12. गुडलेसवरती चेंडू पडले जात आहेत. उसळी घेत आहेत आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये दाखल आहेत. कमबॅक करणारं षटक. इथे अगदी आपण पाहूया शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू. शॉर्टम फुल केलाय. चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलनी घेतली बाउंड्रीची भेट. चौकार. हा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अगदी हातभर वळण चेंडूने घेतलंय. चेंडू डॉट आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय जाईल. बडी मछली जाल में. ओमकार बॅक टू दी पेव्हिलियन. विकेट. 10 चेंडू 33 धाब्यांची खेळी ओमकारची आहे. खेळी जर आवडली असेल तर क्रिकेट रसिकांनो टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. एकदा जोरदार टाळ्या ओमकार मानेसाठी.
राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आल्यासरशी आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि इथे लागोपाठची दुसरी विकेट देखील आली आहे. राहुल शून्यावरती बाद. गोल्डन डक विकेटची शिकार. फलंदाज बाद. तीन षटकं संपतायत. 2 बाद 55 धाबा आहेत. धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम अजयने केलंय. 4 धावा अवघ्या खर्च केल्यात. 2 विकेट घेताना पाहायला मिळालेत. अफलातून गोलंदाजी. शेवटचा षटक प्रकाश. तर स्ट्राईकच्या दिशेने ओमकार शिंदे. नॉन स्ट्राईकला किरण. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. ओमकार म्हटलं की तारण हारता. ओमकार म्हटलं की विघ्न हारता. ओमकार म्हटलं की संकट मोजक. इथे ओमकार संकट मोजक ठरणार का? तर दुसऱ्या बाजूने किरण. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. शून्यातच जन्मलो आम्ही, शून्यातच मरणार आहे. शून्याचे करुणी मंथन सर्व काही जिंकूया. 56 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. अजिंक्यला बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक वेगवान सिंगल. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या येतील. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाते. 58 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही अंतिम ते षटकातील काही चेंडू बाकी आहेत. धावपट्टीच्या बाहेर चेंडू आहे. नो बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून. धावफलक अवांतरच्या मदतीने 59. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने 65 धावा आहेत. ऑन बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होतील. हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करेल. यू मिस आय हिट. दांडी घुल, बत्ती घुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. धक्का क्रमांक 3. क्लीन बोल्ड. न्यू बॅटर प्रफुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हा चेंडू समोर दिशेने खेळून काढलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो +2. तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न झालाय आणि इथे धावचित स्वरूपात होमीला परतावं लागेल. 67 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथे देखील आक्रमण आणि हा चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग. बिग ब्लास्ट. बिग सिक्सर. छेडन. 4 षटकांचा खेळ मात्र इथे संपला जाईल आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 74 धावा आहेत. 4 षटकांमध्ये
74 बनवल्यात विजयासाठी 75 धाब्यांचं टार्गेट. 24 चेंडू 75 विजयाचं समीकरण. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. 10वा मैल वॉरियर्स आणि मोडकमाळा फायटर्स. 4थ्या क्रमांकाची मॅच आणि या मॅचचा टॉस लगेचच आपण संपन्न करणार आहोत. गणेशजी शेजवळ साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. बोथ कॅप्टन चला. स्क्रीनवरती आपण पाहू शकतो प्रसिद्ध गाडा मालक देवीदास बापू आंबेकर, श्री अविनाश अण्णा मोडक, तानाजीभाऊ मोडक यांचा व्हाईट गोल्ड पक्षा ग्रुप आणि पक्षा बैल आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. स्क्रीनवरती नक्कीच जे पाहायला मिळेल वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने अगदी बैलगाडा शौकीन देखील फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. 10वा मैल वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मोडकमाळा फायटर्स यानंतरची होणारी मॅच. 10वा मैल वॉरियर्स आणि मोडकमाळा फायटर्स. बोथ कॅप्टन चला. शेजवळ साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण संपन्न करतोय. आणि दोन्ही संघांसाठी संघ सहभागासाठी असणारी ट्रॉफी आपण देणार आहोत. धाबा मैल वॉरियर्स संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर मोडकमाळा फायटर्स प्रथमतः फलंदाजी करेल. सागर आणि स्वप्नील ही जोडी दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार. पहिला चेंडू डाव्या एसटीच्या खूप दूरवरती व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतरच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. 75 धाब्यांचा पाठलाग सुरू आहे. हा चेंडू पंचांकडे अपील. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. हा चेंडू शरीरभेदक येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू अफलातून गोलंदाजी ओमकार शिंदेची पाहायला मिळते. इथे आक्रमण होत आहे. पहिले 2 चेंडू डॉट आले आणि तिसऱ्या चेंडूवरती प्रहार षटकार. सात धावा धावफलकावरती आहेत. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आहे. धावफलकावरती 8. आणि बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, परंतु हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावफलकावरती 12 धावा आहेत. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब. पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय.
स्टंपिंग विकेट आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. निर्णय काही क्षणामध्ये त्यांना पाहायला मिळेल. नॉट आउट, ग्रीन सिग्नल आलाय. इथे सुरक्षित असेल फलंदाज. दोन्ही टीमचे 12th मॅन आहे, त्यांनी देखील स्क्रीनवरती पाहिले, याची नोंद घ्या. पहिलं षटक संपले, 12 धावा आहेत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतील. राहुल जाधव पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. हा चेंडू देखील बॅटने घेण्याचा प्रयत्न, अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल. धावफलकावरती 14 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्यात. आक्रमण करावं लागेल, इथे आक्रमण होणं गरजेचं आहे. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होणार का? हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोन, नो +1, 2 धावा येतील. इथे देखील मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपतील झेल आणि इथे फलंदाज होईल बाद. विकेट. स्वप्नीलला परतवल्यामध्ये यश येताना पाहायला मिळतंय. पहिल्या क्रमांकाचा धक्का बसलाय, तर न्यू बॅटर प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. धावफलकावरती 16 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तीन वर्षापूर्वी मात्र या स्पर्धेचं लावलेलं छोटंसं रोपटं तिसऱ्या पर्वामध्ये एक मोठा वटवृक्ष नक्कीच निर्माण होताना पाहायला मिळतोय. एक दर्जेदार आयोजन. आयोजकांचं करावं तितकं धन्यवाद, करावं तितकं कौतुक थोडं असेल. वडकी गावातील खेळाडूंना व्यासपीठ मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एक सिंगल पुन्हा एकदा येईल. 17 धावा संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. प्रयत्न करावे लागतील. जिंदगी एक अभिलाषा आहे, जिंदगी एक अभिलाषा है, अलग उसकी परिभाषा है. सवर गई तो जन्नत और बिघड गई तो तमाशा है. इथे कोण लढणार, कोण जिंकणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. लढावं लागेल लढाई क्रिकेटची. आक्रमण समोरच्या दिशेने डीप लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपलाय. प्रकाशला देखील परतवण्यामध्ये यश. दुसऱ्याही क्रमांकाचा धक्का. विकेट. धाबा मैल वॉरियर्स यानंतर सामना झाला की लगेच क्षेत्ररक्षण साजवा, तर मोडकमाळा फायटर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं लगेचच गरजेचं असेल. 4थ्या क्रमांकाची मॅच आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहणार आहोत. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने खेळला. इथे पंचांकडे अपील आणि अपील उचलून धरलंय. फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंड विकेटची शिकार. विकेट. अठरा धावसंख्येवरती दुसराही धक्का बसलाय. अमोल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला चेंडू समोर दिशेने खेळलाय.
क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. धावफलकावरती 19 धावा आहेत. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अभंतरच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 20 धावा. शांत प्रकारचं वातावरण आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतायत. इथे आक्रमण होणं तितकंच गरजेचं आहे. आक्रमण करावंच लागेल. अब नहीं चलेगा एक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का. इथे नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलकावरती 21. अनुभवी आणि चाणक्य पंच आहे. अगदी तीक्ष्ण नजर संपूर्ण मैदानावरती पंचांची पाहायला मिळेल. इथे आक्रमण केलंय. गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण अफलातून होईल. इथे कॉल रिकॉल मध्ये बिघाड आणि अमोलला देखील धावचित स्वरूपात व्हावं लागेल बाद. विकेट. हा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोन मध्ये एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. इथे आक्रमण आडव्या बाटने. मोठा फटका तर आलाय. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग. वाघाची धाड आणि फोडला पाड. षटकार. हा चेंडू सुरेख. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू उर्वरित आहेत. वैभव गोलंदाजीच्या माध्यमातून आडबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या पाठमोर. तोपर्यंत अगदी एक सिंगल. 3 षटकं संपली. धावफलकावरती 31 धाबा. 32 धाबा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू बनवायच्या 43. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. हवाई फायर तर आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतायत. तोपर्यंत धावांसाठी धावा धाव. 1 धाव आली आहे. राहुल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. हा चेंडू इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. हा चेंडू अगदी आपण पाहू इथे डॉट. हा चेंडू देखील सुरेख आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. वारंवार विशालला बीट केला जात आहे. 1 चेंडू 41. औपचारिकता. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. सामना संपलाय आणि या सामन्यावरती विजय जाधव माळा स्ट्रायकर संघ नक्कीच मिळवेल. 10वा मैल वॉरियर. चला आता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चौथ्या मॅचला होती सुरुवात.